हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय गारे परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो. आजचा आपलं लेक्चर नंबर 6 राईट. तर आपल्याला आज काय डिस्कस करायचे किंवा लेक्चर नंबर जे 5 होतं किंवा 5व्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं तर वेगवेगळ्या ग्राफच्या माध्यमातून आपण काय केलं तर वेगवेगळे क्वेश्चन्स, एखाद्या कारचं डिस्टन्स म्हणा किंवा एखाद्या पॉइंट ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत ती कार गेली, मग त्या ग्राफच्या माध्यमातून ते डिस्टन्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं याचे आपण वेगवेगळ्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केले, काही क्वेश्चन आपण डिस्कस केले. तर त्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपण त्या कन्सेप्टही समजून घेतल्या. आजचा आपला पॉइंट जो आहे, आता नवीन टॉपिकला आपण सुरुवात करतोय, तर इक्वेशन्स ऑफ मोशन. इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. आपल्याला माहिती इक्वेशन्स ऑफ मोशन कोणी मांडले तर आपल्या न्यूटन भाऊंनी ते इक्वेशन्स ऑफ मोशन मांडलेले आहेत. हे जे इक्वेशन्स ऑफ मोशन्स आहेत युजिंग ग्राफिकल मेथड, म्हणजे ग्राफिकल मेथड वापरून ते इक्वेशन्स ऑफ मोशन कोणते. तर तुम्हाला जर विचारलं की भावांनो सांगा इक्वेशन ऑफ मोशन कोणतं, पहिलं इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, तर v इज इक्वल्स टू u प्लस at. बरोबर, हे आहे इक्वेशन पहिलं, इक्वेशन ऑफ मोशन. दुसरं इक्वेशन ऑफ मोशन आपल्या न्यूटन दादांनी काय दिलं, v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस v इज इक्वल्स टू u प्लस at. s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, हे सेकंड नंबरचं आहे. S is equals to ut plus हाफ at स्क्वेअर. आणि तिसऱ्या नंबरचं इक्वेशन काय आहे, v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. अशा प्रकारे भावना आपण हे तीन इक्वेशन आहेत मोशनचे. कोणी दिलेले इक्वेशन्स ऑफ मोशन, कोणी न्यूटनने सांगितलेले आहेत. कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा लिनियर मोशन मध्ये किंवा एका स्ट्रेट लाईन मध्ये जेव्हा तो मूव्ह करत असेल त्यासाठी त्यांनी हे इक्वेशन ऑफ मोशन आपल्या समोर मांडलेले आहेत. कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा ए पॉइंट वरनं बी पॉइंट वर जातो किंवा लिनियर मोशन किंवा एका स्ट्रेट लाईन मध्ये जेव्हा तो पास होतो समोर ए पॉइंट वरनं सपोज बी पॉइंट वर आला, तर हे जे मोशन त्याचं असतं, तर या एका स्ट्रेट लाईन मोशन साठी त्यांनी हे जे इक्वेशन ऑफ मोशन मांडलेले आहेत कुणी, न्यूटन भाऊंनी. तर आपल्याला काय करायचंय, हे इक्वेशन नेमके कशा प्रकारे आले हे एका ग्राफिकल मेथडच्या माध्यमातून ते एक्सप्लेन करायचे. तर पहिलं जे इक्वेशन आहे, इक्वेशन बघा, इक्वेशन डिस्क्राइब द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. व्हेलॉसिटी अँड टाइमच का, तर बघा हे जे आहे इथे काय, हे v काय आहे, तर v फॉर व्हेलॉसिटी. आणि लास्टला काय, म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, हे पहिलं सिक्वेन्स नेहमी हाच ठेवायचा. जर तुम्हाला विचारलं की सांगा स्टुडंट्स की पहिलं इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, तर पहिलं काय सांगणार तुम्ही, नेहमी v इज इक्वल्स टू u प्लस at. तर आता याच्यामध्ये हे जे इक्वेशन आहे पहिल्या नंबरचं, हे आपल्याला आज डिराईव्ह करायचंय किंवा एक्सप्लेन करायचंय ग्राफिकल मेथडच्या माध्यमातून, राईट. तर मग इथे काय सांगितलंय, इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. व्हेलॉसिटी अँड टाइम मधलं जे इक्वेशन आहे म्हणजे कोणतं, पहिलं इक्वेशन बघा, v इज इक्वल्स टू u प्लस at. बरोबर, तर हे झालं v फॉर. हे लक्षात ठेवायचं कसं, तुम्हाला जर विचारलं की डिराइव्ह द इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, मग तुम्ही कोणतं सांगणार, तर पहिलं इक्वेशन सांगणार. का, तर बघा v फॉर इथे व्हेलॉसिटी म्हणजे ही ट्रिकच आहे, आणि t फॉर टाइम म्हणजे व्हेलॉसिटी आणि टाइम. हे जस्ट मी लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय की व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन कोणत्या इक्वेशन मध्ये मांडलंय, तर पहिल्या इक्वेशन ऑफ मोशन मध्ये मांडलंय. व्हेलॉसिटी आणि टाइम यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते पहिल्या इक्वेशन ऑफ मोशन मध्ये मांडलंय. आणि ते आज आपल्याला म्हणजे v इज इक्वल्स टू u प्लस at कशा प्रकारे आलं, तर हे आपल्याला आज इथे प्रूव्ह करून दाखवायचंय. कशाचा वापर करून, या ग्राफचा वापर करून. तर चला मग आपण सुरू करू, एका दणक्यात सुरुवात करू. प्रत्येक स्टुडंटला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे, त्याला ते कळालं पाहिजे, अशा मेथडने मी ते तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात अगोदर या ग्राफला ऑब्झर्व करण्या अगोदर किंवा ह्या टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट शिकायची. ती गोष्ट काय, सपोज एक ऑब्जेक्ट आहे, हा ए पॉइंटला ठेवलाय, सपोज कोणताही ऑब्जेक्ट समजा, तर म्हणजे आपल्याला शिकायचंय काय, तर नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे काय, हे आपण एकदा समजून घेऊ. नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी ही कन्सेप्ट आपल्याला लागणार. कन्सेप्ट नाहीये, खूप छोटासा मुद्दा आहे हा. बघा हा ऑब्जेक्ट एका ठिकाणी ठेवला ए या ठिकाणी, तर याला काय म्हणतो आपण, सुरुवातीची जी व्हेलॉसिटी असते त्याची काय, त्याला काय म्हणतो आपण, इनिशियल व्हेलॉसिटी. बरोबर,
इनिशियल व्हेलॉसिटी. या ए या पॉइंटला म्हणजे एखादा बॉल, सपोज हा बॉलच कन्सिडर करा, राईट. हा बॉल ए या पॉइंटला ठेवलाय आपण, तर इनिशियल व्हेलॉसिटी आपण त्याची काय म्हणतो, तर तो ठेवलाय फक्त, राईट. मग त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय झाली, 0. आणि त्याला आपण असा समोर ढकलला, मग तो आला बी पॉइंटला. इथे काय होती त्याची फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी ढकलल्यानंतर त्याची पोझिशन चेंज झाली, ती काय झाली, सपोज परत 0 झाली. मग नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे काय, जी व्हेलॉसिटी झिरो नाहीये, काय आहे, नॉन झिरो. म्हणजे बघा, सपोज इथे त्याची व्हेलॉसिटी सपोज 1 2 3 4 आणि अशी हे करत तो परत काय झाला, 0वर, म्हणजे तो एका ठिकाणी थांबला. म्हणजे इथे फायनल व्हेलॉसिटी काय असेल त्याची, 0. एखादी इनिशियल व्हेलॉसिटी या बॉलला आपण ढकलल्यानंतर ती वाढत गेली आणि नंतर इकडे 0 झाली. मग नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी नेमकी कुठे करणार आपण, तर हा पॉइंट सोडून, सुरुवातीचा हा पॉइंट सोडून, की 0 हा पॉइंट सोडून आपण इथे कुठेही त्याला कन्सिडर करू शकतो. त्याला काय म्हणायचं, नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी. मग तुम्ही ती 1 वर घ्या, 2 वर घ्या किंवा 3 वर घ्या, कुठेही घ्या, बरोबर. म्हणजे काय, तर सांगण्याचा मुद्दा काय, तर बघा परत आपण एकदा मी शॉर्ट मध्ये डिस्क्राइब करतो. हा ऑब्जेक्ट आणि हा आला इकडे बी या पॉइंटवर. म्हणजे काय, तर ही झाली इनिशियल व्हेलॉसिटी u, इथे झाली फायनल व्हेलॉसिटी v, राईट. तर हा पॉइंट सोडून इथे कुठेही, इथे घ्या, इथे घ्या, इथे घ्या, याला काय म्हणायचं, हा जो पॉइंट आपण मध्ये घेतो, फक्त आपल्याला ती झिरो नको, झिरो सोडून कोणतीही समोरची, त्याला काय म्हणायचं मग, नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी, ज्याला आपण u ने डिनोट करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला ती कन्सेप्ट लागणार आहे, बरोबर. तर हा ग्राफ आता तुम्ही ऑब्झर्व करा, राईट. नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी काय, तर झिरो सोडून बघा इथे आता आपण काय घेतलंय एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर आपण काय घेतलंय, व्हेलॉसिटी. आणि इकडे मी हाच ग्राफ काय करतो, आपण काय करू, पार्ट मध्ये त्याला ड्रॉ करत चालू. आणि आपल्याला जे इक्वेशन आणायचंय, आपल्याला इक्वेशन काय प्रूव्ह करायचंय, v = u + at. हे आपल्याला आज प्रूव्ह करून दाखवायचंय, बरोबर. तर सगळ्यात अगोदर हाच ग्राफ मी इकडे घेतो. हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस, बरोबर. वाय ऍक्सिस वर आपण काय घेतलाय, टाइम. आणि एक्स ऍक्सिस वर काय घेतलाय आपण, व्हेलॉसिटी. ठीक आहे. इथे काय 0. आता याची व्हेलॉसिटी आपल्याला काय घ्यायची, नॉन झिरो, म्हणजे जी झिरो नसली पाहिजे म्हणजे ही नाही पकडणार. इथे 0वर ते आपल्याला घेता येणार नाही, म्हणून काय केलं आपण, थोडंसं वरती घेतलं. बघा व्हेलॉसिटी आपण इकडे दाखवली आहे ना, व्हेलॉसिटी आपण या वाय ऍक्सिस वर दाखवली, आपल्याला ती नॉन झिरो पाहिजे, म्हणून कुठेही आपण इथे कन्सिडर केली. मी हा ग्राफच इकडे तुम्हाला एक्सप्लेन करतोय. बघा इथे त्यांनी घेतली ती इनिशियल व्हेलॉसिटी u, ज्याला आपण म्हणतो u ने डिनोट करतो, याला काय म्हणायचं, इनिशियल व्हेलॉसिटी. मी फक्त नॉन झिरो इनिशियल का म्हटलं हे आता तुम्हाला कळालं असेल. नाहीतर हे u आपण इथे घेतलं असतं 0वर, पण त्याचा आपल्याला या इक्वेशन साठी उपयोगात नाही, म्हणून त्याला आपण थोडंसं समोर कन्सिडर केलं, बस एवढीच कन्सेप्ट आहे. u आपण इथे घेतली, ज्याला त्यांनी इथे d ने डिनोट केलंय. त्याच्यानंतर हा ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढत गेली वरती, बरोबर. म्हणजे इथे फायनली तो जाऊन थांबला असणार. बघा v म्हणजे काय, इथे गेला तो. v म्हणजे काय आपण सांगितलं, v म्हणजे काय असतं, फायनल व्हेलॉसिटी. मग त्याची व्हेलॉसिटी वाढत कशी गेली, बघा हा ग्राफ. ही जी व्हेलॉसिटी आहे, हा ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढत कशी गेली, तर अशा प्रकारे ती वाढत गेली, बरोबर. म्हणजे ती बी पर्यंत वाढली, राईट. म्हणजे ही व्हेलॉसिटी इन्क्रीज कशी झालेली दिसते आपल्याला, एका युनिफॉर्म पॅटर्न मध्ये. बघा एका सरळ रेष दिसते तुम्हाला, राईट. ही एक सरळ रेष म्हणजे काय, आपल्याला लगेच समोर आलं पाहिजे की एका युनिफॉर्म पॅटर्न मध्ये ती व्हेलॉसिटी वाढत असणार, म्हणून आपण हा प्लॉट किंवा हा ग्राफ जो आहे तो ड्रॉ केला. आणि नंतर काय केलं आपण, हा पॉइंट जॉईन करून दिला इकडे, म्हणजे ही झाली याची फायनल व्हेलॉसिटी, बरोबर. तर आता मला असं वाटतं हा ग्राफ ऍटलिस्ट तुम्हाला कळाला असेल. आपण काय करू, लिहून घेऊ. काय काय आपण आता कन्सिडर केलं ते आपण एकदा लिहून घेऊ. बघा इनिशियल व्हेलॉसिटी,
जी आहे ती डिनोट केली आपण u ने, बरोबर. म्हणजेच u म्हणजे काय झालं u, तर o d, बरोबर. इनिशियल व्हेलॉसिटी काय झाली बघा, u पासनं म्हणजे 0 पासनं किंवा या o पासनं या u पर्यंत, सॉरी o पासनं या d पॉइंट पर्यंत ही काय झाली आपली इनिशियल व्हेलॉसिटी. आपण जस्ट लिहून घेतो इनिशियल व्हेलॉसिटी काय झाली o d, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे v. v काय झाली बघा ग्राफवर o v, सॉरी o टू c, याला आपण v ने डिनोट केलंय, परंतु पॉइंट कुठपर्यंत, तर c या पॉइंट पर्यंत. बघा इथे हा जो पॉइंट आहे फायनल व्हेलॉसिटी, बघा इनिशियल व्हेलॉसिटी काय झाली o टू o या पॉइंट पासून तर d या पॉइंट पर्यंत काय झाली इनिशियल व्हेलॉसिटी, आणि o या पॉइंट पासून c या पॉइंट पर्यंत काय झाली फायनल व्हेलॉसिटी. मग ते लिहून घेतलं फक्त आपण o c, बरोबर. इनिशियल व्हेलॉसिटी आली, फायनल व्हेलॉसिटी आली, आणि टाइम काय आहे o टू, बघा या e या पॉइंट पर्यंत, o पासनं e, बघा टाइमला डिनोट करतो आपण स्मॉल t ने. टाइम काय आहे तर o पासनं या e पर्यंत, बघा हा पॉइंट इज इक्वल्स टू, इथे घ्या o e, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला कळालं, काहीच नाही. आपण फक्त इनिशियल व्हेलॉसिटी काय, तर o पासनं d पर्यंत ही झाली आपली इनिशियल व्हेलॉसिटी. आपण ही इथे का नाही घेतली, तर ती नॉन झिरो आपल्याला लागणार आहे, झिरो नको, म्हणून ती नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी आपण थोडीशी समोर घेतली, ज्याला आपण u ने डिनोट केलं, आणि v म्हणजे o पासनं c पर्यंत, बरोबर. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे ऍक्सेलरेशन म्हणजे काय हो. ऍक्सेलरेशन काय शिकलो आपण, ऍक्सेलरेशनची डेफिनेशन आपल्याला काय सांगते, आपल्याला ते रिकॉल झालं पाहिजे, प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक ठिकाणी आपल्याला ती अप्लाय करता आली पाहिजे. ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय, चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, बरोबर. ऍक्सेलरेशन काय, ऍक्सेलरेशन ज्याला डिनोट करतो आपण a ने, राईट. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, म्हणजे काय a इज इक्वल्स टू, बघा चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. झोपू नका मागे, व्हिडिओ बघता बघता झोपून जासाल. बघा काहीच नाही, इनिशियल व्हेलॉसिटी आपण o आणि d या पॉइंट पर्यंत कन्सिडर केली, फायनल व्हेलॉसिटी आपण o टू c या पॉइंट पर्यंत कन्सिडर केली, आणि टाइम जो आहे o टू e या पॉइंट पर्यंत कन्सिडर केला. त्याच्यानंतर हा झाला आपला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे, ऍक्सेलरेशन a इज इक्वल्स टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम, म्हणजे काय, तर a इज इक्वल्स टू v मायनस u अपॉन t. हा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आपण तो डिराईव्ह केलाय, ओके. मग आता v मायनस u अपॉन t काय आहे बघा बरं. v इथे काय दिसतंय आपल्याला, v ची किंमत काय आहे oc, बरोबर. ह्या फक्त किमती टाकतोय. v म्हणजे काय आहे oc मायनस u काय आहे बघा od अपॉन t काय आहे, किंवा t ला काही रिप्लेस करायचं काम नाही आपल्याला, t जसाच्या तसा ठेवू आपण. हे जस्ट आपण ते हे का करतोय, तर हे इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचंय, म्हणून या सगळ्या गोष्टी चालल्यात, बरोबर. तर असं प्रश्न नाही पडू द्यायचा की मग सरांनी असंच का घेतलं असेल तसंच का घेतलं असेल, आपल्याला हे इक्वेशन प्रूव्ह करून दाखवायचंय, म्हणून प्रत्येक गोष्ट आपण ती स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करतोय. बघा ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण या किमती टाकल्या, बरोबर. ओसी मायनस ओडी इज इक्वल्स टू टी, म्हणजे काय, तर बघा ओसी मायनस ओडी काय मिळते बघा, ओसी मायनस ओडी काय मिळेल, ओसी हा पूर्ण पोर्शन, या पूर्ण पोर्शन मधनं हा ओडी ओ टू डी हा पोर्शन गायब झाला किंवा मायनस केला, तर काय राहील, तर आपल्याकडे राहील डीसी, बरोबर. एवढा पोर्शन आपल्याकडे राहणार, म्हणजे काय, तर ओसी मायनस ओडी जेव्हा आपण करू तर काय राहील डीसी अपॉन टी, म्हणजे आपल्याला फायनली काय मिळालं, ए इज इक्वल्स टू डीसी अपॉन टी, बरोबर. म्हणजे काय, डीसी इज इक्वल्स टू काय होईल, डीसी हा टी इकडे जाईल, म्हणजे ए इंटू टी. आता काही लिंक लागते का बघा, एटी काहीतरी आलंय,
आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, v इज इक्वल्स टू u प्लस 80, राईट. 80 जर आला बाबा आपल्याकडे, एवढं टेन्शन तर आपलं गेलं की 80 दिसतंय आता इक्वेशन मध्ये. बस ह्या झाल्या आपल्या स्टेप. इनिशियल व्हेलॉसिटी आपण कन्सिडर केली त्या ग्राफच्या माध्यमातून. बघा मी परत रिपीट करतोय, ह्या फक्त आपण किमती टाकल्या, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला घेतला आणि इथपर्यंत आपण पोहोचलो. dc इज इक्वल्स टू a इंटू t आपल्याला मिळालंय. आता दुसरा पॉइंट, हा ग्राफ मी एवढा प्लॉट केला होता बरोबर, किंवा ड्रॉ केला होता. आता आपण काय करू, हा जो ग्राफ आहे याला आता आपण कंप्लीट करू. काय करायचं, कंप्लीट कसं करायचं बघा. मी अगोदर एवढाच ग्राफ प्लॉट केला होता फक्त तुम्हाला व्यवस्थित ते समजण्यासाठी. आता काय करू आपण, हा जो बी पॉइंट घेतलाय, हा बी पॉइंट आपण इकडे खाली या एक्स ऍक्सिस ला जॉईन करून देऊ आणि हा जो इकडे हा जो पॉइंट घेतलाय आपण तो बरोबर पॅरलली असा जोडून देऊ. आला का बघा आता असाच्या असा ग्राफ. आणि इथे त्यांनी बी पॉइंट दिलाय, इथे काय म्हटलंय त्यांनी ए. म्हणजे ग्राफ प्लॉट करता करता आपण इक्वेशन सॉल्व्ह करतोय बरोबर. आणि इथे आहे ई बरोबर. सो हे कशासाठी केलं, हा कार्यक्रम का केलाय आपण, तर बघा तुम्हाला समजेल हे का केलं सरांनी, हे का केलं, ड्रॉ का केलं. तर याचा मिनिंग काय, याच्यामधनं काय घ्यायचं की आपण जेव्हा ह्या पॅरलली या लाईन कनेक्ट केल्या तर या लाईन मधनं आपण काय सांगू शकतो बघा बरं. एक इक्वेशन तुम्ही सांगू शकता की हे जे पूर्ण डिस्टन्स आहे ई टू बी, याच्यामधनं मी फक्त ड्रॉ केलंय राईट. ई बी इज इक्वल्स टू, हे येईल का बघा बरं, ई बी इज इक्वल्स टू काय, काय सांगाल तुम्ही, ए टू ई किंवा ई बी हे जे पूर्ण डिस्टन्स आहे आपण जे ड्रॉ केलं, किंवा इथे या ई बी. ई बी म्हणजे काय आहे पूर्ण डिस्टन्स, तर ई टू ए म्हणजे ई बघा इथेच मी लिहितो ई ए प्लस हा ए टू बी. म्हणजे जेव्हा हे दोन भाग आपण एकत्र केले ई टू ए आणि ए टू बी, हा जेव्हा दोन भाग आपण एकत्र केले तेव्हा आपल्याला पूर्ण हा ई बी हा भाग मिळाला बरोबर. म्हणून आपण ते प्लॉट किंवा हे ग्राफ जो आहे तो ड्रॉ केला किंवा या लाईन ड्रॉ केल्या. आता या लाईन ड्रॉ करण्यामागचं कारण काय, ही जी ए बी आहे ही ए बी कशाशी इक्वल आहे इथे बघा, डीसीसी. का, कारण या लाईन ज्या आहेत त्या पॅरलली आपण ड्रॉ केल्यात बघा. हा आपण प्लॉट का ड्रॉ, म्हणजे हा चार्ट का ड्रॉ केला मी इथे, या लाईन का ड्रॉ केला की हे जे ए बी आहे हे ए बी इक्वल्स टू इकडे डीसी होणार, कारण आपण त्या पॅरलली कनेक्ट केलं राईट. आणि हे ई ए जे आहे हे कशाशी इक्वल होईल बघा, तर ओ डी. आता तुम्हाला ते व्यवस्थित कळालं असेल बघा. हे ए बी इज इक्वल्स टू डीसी तुम्ही म्हणू शकता आणि ई ए हा जो पोर्शन आहे तो ओडी इज इक्वल्स टू तुम्ही म्हणू शकता राईट. इथपर्यंत क्लिअर झालं. मग आपण याला रिप्लेस करू आता बघा. ओडीला आपण काय म्हणू शकतो आता, हा जो ओडी आहे ओ टू डी हे जे डिस्टन्स आहे हे इक्वल कशाशी म्हणू शकतो, ई टू ए शी. बघा हा पोर्शन इक्वल दिसतोय का राईट. मग इथे आपण ते लिहून घेऊ आता. ओडी इज इक्वल्स टू काय मिळेल, ई ए बरोबर. आणि ओसी इज इक्वल्स टू काय बघा, ओसी कुठे गेलं, ओसी हा ओ टू सी इज इक्वल्स टू काय आहे हो, ओ टू सी म्हणजे काय, तर ई टू बी. ओ टू सी म्हणजे काय, ई टू, हे ओ टू सी जे आहे ओ टू सी इज इक्वल्स टू काय आहे, ई टू बी. हे डिस्टन्स आपण म्हणू शकतो, म्हणजे इथे आपण त्याला रिप्लेस करू ई टू बी. आणि हे ओ ई जे आहे ओ टू ई, ओ टू ई, ओ टू कुठे गेलं, ओ ई नाही पाहिजे ना आपल्याला, सॉरी. हा ओ टू डी लागेल आपल्याला बघा. हे दोनच आपण फक्त रिप्लेस करू, ई ए आणि ई बी. याला काही रिप्लेस करण्याची गरज नाही. फक्त काय केलं आपण, ती लाईन जेव्हा ड्रॉ केली हे जे आहे हे डीसी इज इक्वल्स टू काय झालं, डीसी इज इक्वल्स टू ए बी झालं. आणि ओडी इज इक्वल्स टू काय झालं, ई ए. हा जो पोर्शन आहे हे जे दोन पॉइंट आहेत बघा, ई ए आणि इकडे ओडी, हा डीसी आणि इकडे ए बी बरोबर. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. मग आपण नेक्स्ट पार्ट मध्ये काय लिहू शकतो की बघा, ई बी इज इक्वल्स टू, ई बी इज इक्वल्स टू काय मिळेल हो, ई ए प्लस ए बी, ई ए प्लस ए बी. बर
ठीक आहे, इथपर्यंत आता आपण आलो, काहीच नाही. सुरुवातीपासून परत एकदा रिकॉल करा. DC इज इक्वल्स टू EA, DC इज इक्वल्स टू AT इथपर्यंत आपण आलोय, राईट. EB इज इक्वल्स टू EA प्लस AB म्हणजे काय, तर EA म्हणजे काय आहे, हा जो EA म्हणजे काय आहे तर OD, आणि OD म्हणजेच काय आहे आपला इनिशियल व्हेलॉसिटी. बघा मी आता तुम्हाला सांगतो, EA म्हणजेच OD आहे, राईट. EA म्हणजे OD आहे, OD म्हणजे काय आहे तर U. बर इथे टाकून देऊ आपण, EA हा जो आहे हा U आहे. कसा U आहे तर EA हा काय आहे बघा, E2 हे जे अंतर आहे हे कशाशी बरोबर आहे, O to D शी. आणि O to D म्हणजे काय तर आपण U घेतलाय बघा, सुरुवातीलाच लिहिलंय आपण U इज इक्वल्स टू OD, आणि OD म्हणजेच काय झालं आपलं E2A म्हणजेच काय तर आपण तिथे U रिप्लेस केला. आणि A to B काय आहे बघा बरं, हे AB काय आहे, हे AB जे आहे, AB म्हणजेच काय झालं आपलं DC, बरोबर. AB जे आहे हे कशाशी इक्वल आहे, AB इज इक्वल्स टू DCC, आणि DC म्हणजे काय आलं बघा बरं इथे AT. मला असं वाटतं परत एकदा हे रिपीटच करायला पाहिजे, कारण ते तुम्हाला कन्फ्युजिंग होणार थोडंसं. तर आपण परत एकदा झाल्यानंतर थोडंसं रिपीट करू किंवा रिकॉल करून घेऊ. बघा EA काय मिळालं आपल्याला, E2A हे जे अंतर आहे हे कशाशी इक्वल आहे, O to D या अंतराशी ते इक्वल आहे. आणि O to D हे अंतर आपण ऑलरेडी U या किंवा याला इनिशियल व्हेलॉसिटी आपण लिहितानाच लिहिलंय, इनिशियल व्हेलॉसिटी. V म्हणजे काय OC इक्वल्स टू काय आलं आपलं E2B. बघा OC कुठे गेलं, O2C जे आहे बघा, O2C इज इक्वल्स टू EB, बरोबर. मग आपण काय केलं, आपण जेव्हा हे ग्राफ प्लॉट केले याला काय म्हटलं आपण, EB इज इक्वल्स टू EA प्लस AB अशा प्रकारे आपण ते लिहिलं, राईट. म्हणजे काय तर AB ला आपण कशाने रिप्लेस केलं, हा जो AB पोर्शन आहे, AB हा पोर्शन DC च्या इक्वल आहे, आणि DC इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला इथे काढताना AT, म्हणजे काय हा पोर्शन आपण रिप्लेस केला इथे. आणि EA इज इक्वल्स टू U आहे, आणि EB काय आहे बघा बरं, EB E to B हा काय आहे V आहे, E to B म्हणजे काय O to C. बघा E to B हा जो पूर्ण पोर्शन आहे हा E to B इज इक्वल्स टू काय आहे हो, O to C. आणि OC म्हणजेच काय आहे आपल्याकडे V. OC म्हणजेच काय बघा इथे OC जो आहे तो आपला V आहे, म्हणजे तो आपण इथे रिप्लेस केला V ने. हे थोडस कॉम्प्लिकेटेड होतंय. V इज इक्वल्स टू U प्लस AT बघा इथे दिसतंय तुम्हाला, थोडस कन्फ्युजिंग आहे, पण ते जर व्यवस्थित तुम्ही जर समजून घेतलं तर खूप सोपं आहे. आपण परत एकदा मला असं वाटतं एक शॉर्ट मध्ये त्याला रिकॉल करू. बघा सुरुवातीला काय केलं, आता मी थोडंसं फास्ट रिकॉल करतो. सुरुवातीला हा पूर्ण ग्राफ आपण ड्रॉ केला, राईट. आपण सुरुवातीला काय म्हटलं परत एकदा लिहितो मी. बघा O to D हे जे अंतर आहे आपण लिहिलं इनिशियल व्हेलॉसिटी, राईट. इनिशियल व्हेलॉसिटी असते U. आता हे U आपण कोणत्या अंतराने डिनोट केलं, O to D, OD, बरोबर. O to D म्हणजे इकडे जेव्हा आपण हा ग्राफ प्लॉट केला, हा ग्राफ पूर्ण असं जेव्हा आपण ड्रॉ केला तर OD हे अंतर आपल्याला कशाशी इक्वल दिसतंय, E2A या अंतराशी. म्हणून आपण इथे लगेच लिहून घेतलं E2 इज इक्वल्स टू E2A. त्याच्यानंतर फायनल व्हेलॉसिटी ज्याला म्हटलं आपण V. फायनल व्हेलॉसिटी काय आहे आपली तर बघा O पासून C पर्यंतचे जे अंतर आहे ते आपण फायनल व्हेलॉसिटीने डिनोट केलं, OC इज इक्वल्स टू, हे पूर्ण काय म्हणणार आपण, हे जेव्हा ग्राफ आपण ड्रॉ केला तर E पासून बघा O to C हे अंतर कशाशी इक्वल दिसतं इकडे तर E to B शी इज इक्वल्स टू E to B, राईट. इथपर्यंत आपण आलो. त्याच्यानंतर आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला याच्यामध्ये वापरला V मायनस U अपॉन T. मग आपण काय केलं याच्यामध्ये याच्या किमती टाकल्या. V काय आहे आपल्याकडे OC मायनस U काय आहे OD अपॉन T, बरोबर. ऍक्सेलरेशन OC मायनस OD जर केला आपण इथे ग्राफ मध्ये, OC मायनस हा OD जर केला तर काय राहिलं आपल्याकडे CD किंवा DC, म्हणजे DC
सॉरी ए इज इक्वल्स टू ओसी मायनस ओडी जर केला आपण तर राहतो आपल्याकडे डीसी अपॉन टी. म्हणजे डीसी ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, तर ए इंटू टी. हे नाहीये, ए इंटू टी. डीसी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ए इंटू टी. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय केलं, या साईडला आलो. हा जो ईबी आहे, ई बी इज इक्वल्स टू काय आहे हो, ईबी इज इक्वल्स टू ईए प्लस ए बी. ईए प्लस ए बी. बरोबर. आता ईबी काय आहे, ईबी काय आहे, तर ईबी म्हणजेच काय आहे आपला हा ओसी. बरोबर. ईबी हा काय आहे, इथे बघा ईबी फक्त व्हॅल्यू रिप्लेस करतोय. ईबी हा काय आहे, ओसी आहे. आणि ओसी म्हणजेच काय आहे, तर व्ही. बरोबर. आणि ईए काय आहे, ईए हा काय आहे, ओडी आहे. ओडी म्हणजेच काय, ईए इज इक्वल्स टू ओडी. ओडी म्हणजेच काय आपण म्हटलंय यू, म्हणजेच यू. आणि एबी इज इक्वल्स टू काय आहे, बघा हे एबी, ए टू बी. ए टू बी इज इक्वल्स टू काय मिळतंय आपल्याला तिकडे, डीसी. बघा हा जो एबी आहे, हा एबी हा कशाशी इक्वल आहे, एबी इज इक्वल्स टू हा डीसी. आणि एबी इक्वल्स टू जर डीसी आहे तर डीसी ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, 80 आहे. म्हणजेच डीसी ची व्हॅल्यू जर 80 आहे तर आपण एबी च्या ठिकाणी ती व्हॅल्यू आपण पुट करून द्यायची 80. कारण का, एबी इज इक्वल्स टू डीसी आपल्याला मिळालंय. म्हणून हे जे इक्वेशन आहे आपण अशा प्रकारे प्रूव्ह करू शकतो. बघा u प्लस इथे 80, v इज इक्वल्स टू u प्लस 80. अशा प्रकारे एक शॉर्ट मध्ये आपण ते परत रिकॉल केलं. ज्याला समजलं नसेल त्यांनी ते व्यवस्थित समजून घ्या. असं हे जे इक्वेशन पहिलं आहे v इज इक्वल्स टू u प्लस 80 अशा प्रकारे आपण इथे डिराईव्ह केलं. काय म्हणता येईल, कन्फ्युज व्हायचं काही कारण नाही. एकदम छोट्या स्टेप मध्ये मी परत रिकॉल करून सांगितलंय. जर व्यवस्थित समजलं नसेल तर व्हिडिओ रिकॉल करून परत एकदा बघा. कन्फ्युज होऊ नका बिलकुल आणि बोरही होऊ नका. ठीक आहे. तर याच्यानंतरचं जे लेक्चर आहे किंवा याच्यानंतरचा जो पोर्शन आहे, बाकीचे जे दोन इक्वेशन्स राहिले, हे दोन इक्वेशन आपले बाकी आहेत. s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ 80 स्क्वेअर आणि u स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर, v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. हे जे दोन इक्वेशन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय म्हणता येईल, नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट करू. तोपर्यंत थँक्यू.